लालबावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे यांची राष्ट्रीय सचिवपदी व लालबावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचे कोल्हापूर जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉम्रेड शिवाजीराव मगदूम यांची शिखर राजस्थान येथे झालेल्या बांधकाम कामगार फेडरेशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक लालबावटा कामगार संघटना सेटू शाखा सिद्धनेरली तालुका कागल जिल्हा कोल्हापूर। राज्यातील सर्व कामगारांना किमान वेतन लागू करावे व आशा व अंगणवाडी सेविकांना कर्मचारी म्हणून घोषित करावे या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित प्रश्नांबाबत भारतीय मजदूर संघ कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात केंद्र सरकारने नॅशनल फ्लोअर किमान वेतन त्वरित जाहीर करावे, असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आरोग्य पेन्शन आदी सामाजिक सुरक्षेसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी, तसेच EPS 95 अंतर्गत निवृत्त कामगारांची किमान पेन्शन 5,000 रुपये करून त्यावर महागाई भत्ता लागू करावा अशी मागणी करण्यात आली आहे। हरियाणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात कंत्राटी कामगारांबाबत ठोस धोरण जाहीर करावे, वीज कंत्राटी कामगारांना महामंडळाच्या सेवेत कायम करावे, केंद्र व राज्य सरकारी विभागातील तसेच महामंडळातील रिक्त पदे तातडीने भरावीत, घरेलू कामगार मंडळ पूर्ण गठीत करून बंद योजना सुरू कराव्यात, बांधकाम कामगार महामंडळातील बोगस नोंदणी रद्द करावी अशा मागण्या करण्यात आल्या। अंगणवाडी सेविकांना कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन, वैद्यकीय मदत, बोनस व पेन्शनचा कायदेशीर हक्क द्यावा, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, मागील 10 वर्षापासून बंद असलेली इंडियन लेबर कॉन्फरन्स पुन्हा सुरू करून त्रिपक्षीय समिती गठीत करावी, प्रत्येक जिल्ह्यात कामगार राज्य विमा रुग्णालय सुरू करावे व पात्रता मर्यादा 42,000 रुपये करावी, सुरक्षा रक्षकांना वेळेवर वेतन द्यावे, बोनसची मर्यादा 21,000 वरून 40,000 रुपये करावी अशी ही मागणी करण्यात आली। तसेच इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 च्या कलम 133 नुसार त्रिपक्षीय करारांची अंमलबजावणी करावी व विद्युत कंपन्यातील छुपे खाजगीकरण थांबवावे अशी भूमिका संघटनेने मांडली। यावेळी संघाचे अखिल भारतीय उद्योग प्रभारी अण्णा धुमाळ, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा वंदना कामटे, जिल्हाध्यक्ष रवींद्र येडके, सचिव प्रवीण जाधव, उपाध्यक्ष तेजस मडिवाल, सहसचिव तेजसिंग माने, सौ ज्योती तावरे, राहुल भालबर, रमेश थोरात, भगवान खाडे, मुकुंद जोशी, दिलीप मेडशिंगे, अमृत लोहार, राजकुमार पाटील, शिवाजी मोरे, नितेश पाटील, प्रदीप वरपे यांच्यासह अंगणवाडी सेविका, वीज कंत्राटी कर्मचारी, सुरक्षा रक्षक व महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। नमस्कार, मी वंदना कामटे पुण्याला असते आणि भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाची उपाध्यक्षाची जबाबदारी माझ्याकडे आहे। सध्या आम्ही कोल्हापूरमध्ये एका आंदोलनासाठी आलोय। गेली अनेक वर्ष भारत सरकार काही कायदे लागू करण्याचा प्रयत्न करतंय। खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळापासूनही खूप कायदे अस्तित्वात होते, पण ते सगळे परस्परांच्या विरोधात काही गोष्टी गेल्या होत्या आणि त्यामुळे सगळे कायदे एकत्र करून सुटसुटीत असे 3-4 कायदे करावेत अशी खूप दिवसापासूनची सगळ्यांची मागणी होती। त्याप्रमाणे भारत सरकारने काही कायदे केलेलेही आहेत। त्यातल्या 2 कायद्यांचं भारतीय मजदूर संघाने स्वागत केलंय, काही सुधारणाही आहेत त्याच्यात आणि 2 कायद्यांना विरोध केलाय। आमची आत्ताची अशी मागणी आहे की जे कायदे कामगारांच्या हिताचे आहेत, ज्यांना सोशल सिक्युरिटी आणि वेज कोड असे 2 कायदे जे सरकारने एकत्र केलेत, त्याच्यामधले जे 2 सरकारने कामगारांच्या हिताचे कायदे केलेले आहेत, ते नुसते कायदे केलेत पण ते त्वरित लागू होत नाही आहेत। मजदूर संघाने शांततेच्या मार्गाने सरकारला बरीच आवाहनं केली आहेत की हे कायदे लवकरात लवकर लागू करा, पण अजून त्याच्यावर सरकारकडून काही फार मोठी ॲक्शन घेतली जात नाही आहे आणि म्हणून आज देशव्यापी 25 फेब्रुवारी हे आंदोलनाचा दिवस ठरलेला आहे। केंद्राने सांगितलेल्या निर्देशाप्रमाणे 25 फेब्रुवारी म्हणजे आज एकाच दिवशी संपूर्ण देशभर कलेक्टर कचेरीवरती निदर्शनं करून
तिथे आपली मागणीपत्र दिलं जाणार आहे आणि हे सगळ्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारांपर्यंत आमचं ह्या सगळ्या आंदोलनांमधून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल अशी आशा आहे. पण जर सरकारने आम्हाला काही पॉझिटिव्ह रिप्लाय दिला नाही तर कदाचित याच्या पुढे जाऊन अजून जोरदार निदर्शनं करण्याची गरज पडली तर भारतीय मजदूर संघ पूर्ण तयारीनिशी रस्त्यावर उतरेल. पण कामगारांच्या हिताचे जे कायदे सरकारने केलेत त्याच्यात काही सुधारणाही भारतीय मजदूर संघाने सुचवलेल्या आहेत. त्या मंत्री महोदयांपर्यंत योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेत पोचलेल्याही आहेत. तर त्याच्यावर सगळ्यांनी पॉझिटिव्हली विचार करावा आणि कामगारांच्या हिताचे जे निर्णय आहेत ते लवकरात लवकर राबवावेत एवढीच आज भारतीय मजदूर संघाकडून सगळ्यांना नम्र विनंती आहे. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.